सो हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत मुऱ्या. तर तुम्ही पाहू शकता इथे मम्मी मुऱ्या साफ करत आहे. तुमच्याकडे काय बोलतात त्याला माहिती नाही, कदाचित छोटे मासे वगैरे असंही बोलत असतील. तर ही आहे गावाकडची संध्याकाळ. इथे तुम्ही पाहू शकता चुलीवर पाणी ठेवलेलं आहे. एक बाजूला एक छान असा चुला बनवलेला आहे पप्पांनी, तर तो सुद्धा इथे आहे, पण त्याचा अजून मुहूर्त झालेला नाही आहे. पण इथे तुम्ही पाहू शकता पाणी तापत आहे. त्यानंतर ते बाजूला केलं आणि छानपैकी अशी टोपशी ठेवलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छानपैकी गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, मिरची ठेचून टाकायची आहे. त्यामुळे त्याचा छान असा फ्लेवर येतो. त्यामुळे तुम्ही पाहू शकता छानपैकी टाकलेलं आहे आणि ते छानपैकी परतवून घ्यायचं आपल्याला त्याचा एकदम फ्लेवर सुटेपर्यंत. आणि ते आपल्याला छानपैकी फ्राय केल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची, आगरी कोळी मसाला टाकायचा आहे. बस इनफ आहे. पण तुम्ही चिकन मसाला ॲड करू शकता, त्यामध्ये आम्ही टाकलेला नाही आहे. ते छानपैकी मसाला मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मुऱ्या ॲड करायच्या, छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्या स्वच्छ धुतल्यानंतर त्या ह्यामध्ये ॲड करायच्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता खूप अलगद अशा हाताने त्या हाताळायला लागतात, नाही तर खूप छोट्या असतात त्यामुळे त्या फुटून जातात. त्या लगेच वाफेवर शिजून जातात, त्यामुळे त्याला वेळ नाही लागत. तुम्ही पाहू शकता. आणि 5 मिनिटानंतर ते झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्या रेडी आहेत, तयार झालेल्याच आहेत बोला. पण त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. आणि तुम्ही पाहू शकता त्याची आपण आता गॅस असेल तर स्लो करतो, पण त्याची चुलीवरची लाकडं बाहेर काढलेली आहेत, म्हणजे एकदम कमी आच ठेवलेली आहे त्याची. त्यानंतर ते व्यवस्थित झाकून ठेवायचं मीठ टाकल्यानंतर 10 मिनिटासाठी. आणि यस, इट्स रेडी. त्यानंतर कोथिंबीरने गार्निश करायचं आहे. आणि आता आपल्या मुऱ्या तयार आहेत. तुम्ही पाहू शकता आत्ताच्या कंडिशनला सुद्धा एकसुद्धा मुरी चिकटलेली नाही आहे किंवा लागलेली सुद्धा नाही आहे खाली. छानपैकी असं तर्री सुटले बाहेरला. या सुक्या बनवायलाच चांगल्या वाटतात. याची उकडसुद्धा बनवतात नुसत्या हळदीवर, पण आम्ही ह्या मसाल्यातल्या बनवल्यात. मसाल्यातल्या सुद्धा खूप छान लागतात. हळदीवर तुम्ही याची उकड बनवली तरीसुद्धा ती छान लागते. आणि यस, हे आपल्या मुऱ्या तयार आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि नक्की ट्राय करायला विसरू नका. थँक्यू. कीप सपोर्टिंग, कीप लविंग. थँक्यू.